नमस्कार मित्रांनो, आज आपण अंगणवाडी मुख्य सेविका व पर्यवेक्षिका या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक ICDS कायदे व योजना या घटकावरती प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता प्रश्न, त्याचं उत्तर आणि थोडं स्पष्टीकरण पाहूया. तर पहिला प्रश्न आहे, एकात्मिक बाल विकास सेवा ICDS योजना भारतात कधी सुरू करण्यात आली? तर उत्तर आहे 2 ऑक्टोबर 1975. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 106व्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर 1975 रोजी भारतातील 33 निवडक ब्लॉक प्रकल्पांमध्ये ही योजना प्रायोगिक तत्वावर यशस्वीरित्या करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, ICDSचे पूर्ण रूप काय आहे? ICDSचे पूर्ण रूप काय आहे? तर उत्तर आहे इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस. इंग्रजीमध्ये याला इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस म्हणतात आणि मराठीत याचाच अनुवाद एकात्मिक बाल विकास सेवा आणि योजना असा होतो. पुढचा प्रश्न आहे, ICDSचे योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणत्या वयोगटातील मुलांना प्रामुख्याने लाभ दिला जातो? तर उत्तर आहे, या योजनेचा लाभ मुख्यतः 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना दिला जातो. या वयोगटातील मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, बालमृत्यूदर रोखणे आणि त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. पुढचा प्रश्न आहे, ICDS योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एकूण किती मूलभूत सेवांचे पॅकेज दिले जाते? तर उत्तर आहे 6 सेवा दिल्या जातात. यामध्ये एक पूरक पोषण, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा, शाळापूर्व अनौपचारिक शिक्षण आणि एकूण 6वं आहे आरोग्य, पोषण व शिक्षण, अशा 6 सेवा दिल्या जातात. पुढचा प्रश्न आहे, 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना अंगणवाडी खालीलपैकी कोणती महत्त्वाची सेवा दिली जाते? तर 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना या मुलांच्या खेळाच्या विविध आनंददायी माध्यमातून अनौपचारिक पद्धतीने प्राथमिक शालेय शिक्षणाची पूर्वतयारी अंगणवाडी स्तरावर करून दिली जाते. पुढचा प्रश्न आहे, 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील सामान्य बालकाला पूरक पोषण आहार दरम्यान कोणत्या सेवा दिल्या जातात? पूरक पोषण आहारांतर्गत दररोज किती कॅलरी मिळणे गरजेचे आहे? तर उत्तर आहे 500 कॅलरी. सामान्य बालकाच्या दैनंदिन वाढीसाठी शासनाच्या निकषांनुसार अंगणवाडीमधून दररोज 500 कॅलरी ऊर्जा 12 ते 15 ग्रॅम प्रथिनांचा पूरक पोषण आहार दिला जातो. पुढचा प्रश्न आहे, गंभीर कुपोषित बालकांसाठी पूरक पोषणांतर्गत किती ऊर्जा दिली जाते? गंभीर कुपोषित बालकांसाठी पूरक पोषणांतर्गत किती कॅलरी ऊर्जा दिली जाते? तर उत्तर आहे 800 कॅलरी. म्हणजे अतिउच्च किंवा गंभीर कुपोषित बालकांना लवकरात लवकर बरे करण्यासाठी आणि वजनात वेगाने वाढ करण्यासाठी अधिक ऊर्जेची गरज असते, म्हणून त्यांना 800 कॅलरी ऊर्जा 25 ग्रॅम प्रथिने पुरवली जातात. पुढचा प्रश्न आहे, गरोदर आणि स्तनदा मातांसाठी पूरक पोषण आहाराचे काय निकष ठरवण्यात आले आहेत? गरोदर आणि स्तनदा मातांसाठी पूरक पोषण आहाराचे काय निकष ठरवण्यात आले आहेत? तर उत्तर आहे 600 कॅलरी आणि 18 ते 20 ग्रॅम प्रोटीन. गरोदर महिला आणि स्तनदा मातांच्या आरोग्यासाठी आणि गर्भातील तसेच नवजात बाळाच्या पोषणासाठी दररोज 600 कॅलरी ऊर्जा आणि 18 ते 20 ग्रॅम प्रोटीनयुक्त आहार पुरवला जातो. पुढचा प्रश्न आहे, अंगणवाडी केंद्रावर 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील मुलांना घरपोच दिल्या जाणाऱ्या आहाराला काय म्हणतात? अंगणवाडी केंद्रावर 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील मुलांना घरपोच दिल्या जाणाऱ्या आहाराला काय म्हणतात? तर उत्तर आहे टेक होम राशन. 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील लहान मुले रोज अंगणवाडीत येणे कठीण असते, म्हणून त्यांना घरच्या घरी सुयोग्य पद्धतीने पोषण मिळावे या हेतूने टेक होम राशन च्या स्वरूपात दिले जाते. पुढचा प्रश्न आहे, ICDS ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय योजना कोणत्या मुख्य मंत्रालयाच्या अंतर्गत राबवली जाते? ICDS ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय योजना कोणत्या मुख्य मंत्रालयाच्या अंतर्गत राबवली जाते? तर उत्तर आहे महिला व बाल विकास मंत्रालय.
केंद्र सरकारचे आणि त्या घटक राज्यांचे महिला व बाल विकास मंत्रालय या योजनेच्या धोरणाची अंमलबजावणीसाठी पूर्णतः जबाबदार असते. पुढचा प्रश्न आहे, भारतात राष्ट्रीय पोषण अभियान अधिकृतपणे कधी सुरू करण्यात आले? तर उत्तर आहे 2018 मध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 मार्च 2018 रोजी म्हणजे जागतिक महिला दिन होता त्या दिवशी राजस्थानमधील झुंझुनू येथून कुपोषण मुक्तीसाठी या देशव्यापी राष्ट्रीय पोषण अभियानाची सुरुवात केली होती. पुढचा प्रश्न आहे, प्रधानमंत्री मातृवंदना योजना अंतर्गत गरोदर महिलेच्या पहिल्या अपत्याच्या जन्मावेळी एकूण किती आर्थिक मदत दिली जाते? तर उत्तर आहे 5,000 रुपये. गरोदरपणात मजुरीचे नुकसान भरून काढण्यासाठी आणि चांगला आहार घेता यावा म्हणून पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने 5,000 रुपयांची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा केली जाते. पुढचा प्रश्न आहे, भारतात बालविवाह प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? भारतात बालविवाह प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर उत्तर आहे 2006. बालविवाहाची कुप्रथा पूर्णतः रोखण्यासाठी आणि बालकांचे शोषण वाचवण्यासाठी 2006 मध्ये हा कडक कायदा संमत करण्यात आला आणि तो 1 नोव्हेंबर 2007 पासून संपूर्ण देशात लागू करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, पोक्सो कायदा खालीलपैकी कशाशी संबंधित महत्त्वाचा कायदा आहे? पोक्सो कायदा कशाशी संबंधित महत्त्वाचा कायदा आहे? तर उत्तर आहे बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण. तर पोस्को म्हणजेच प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फॉर सेक्शुअल ऑफेन्सेस. बालकांना लैंगिक शोषणापासून कायदेशीर संरक्षण देण्यासाठी 2012 मध्ये अत्यंत कठोर तरतुदींचा समावेश असलेला हा कायदा लागू करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा उत्तर आहे 2005 मध्ये मंजूर झाला. कौटुंबिक छळाला बळी पडणाऱ्या महिलांना तातडीने कायदेशीर दाद आणि संरक्षण मिळवून देण्यासाठी 2005 मध्ये 26 ऑक्टोबर 2005 पासून हा कायदा लागू करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, अंगणवाडी स्तरावर प्रत्यक्ष काम करणाऱ्या मुख्य मानधनी कर्मचाऱ्यांना काय म्हणतात? तर उत्तर आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस. स्थानिक स्तरावर अंगणवाडी केंद्राचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि त्यांच्या मदतीसाठी मदतनीस या महत्त्वाच्या मानधनी कार्यकर्त्या कार्यरत असतात. पुढचा प्रश्न आहे, अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या प्रत्यक्ष कामावर पर्यवेक्षण करण्याचे काम कोण करते? तर उत्तर आहे मुख्य सेविका पर्यवेक्षिका. सुमारे 25 ते 30 अंगणवाड्यांच्या कामकाजावर बारीक लक्ष ठेवणे, त्यांना मार्गदर्शन करणे आणि अहवाल संतुलित करणे हे काम मुख्य सेविका पर्यवेक्षिका करत असतात. पुढचा प्रश्न आहे, ICDS प्रकल्पाचा मुख्य तालुका प्रकल्पस्तरीय प्रशासकीय अधिकारी कोण असतो? ICDS प्रकल्पाचा मुख्य तालुका प्रकल्पस्तरीय प्रशासकीय अधिकारी बालविकास प्रकल्प अधिकारी CDPO असतो. CDPO म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर. हे संपूर्ण तालुक्यातील ICDS प्रकल्पाचे नियोजन, अंमलबजावणी व नियंत्रणाचे काम पाहणारे सर्वोच्च अधिकारी असतात. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण कायदा 2005 मध्ये संमत करण्यात आला. हा कायदा 2005चा आहे आणि या कायद्याअंतर्गत बाल हक्कांचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर आयोगाची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, किशोरवयीन मुलींसाठीची योजना सॅग अंतर्गत कोणत्या वयोगटातील शाळाबाह्य मुलींना लाभ दिला जातो? SAG सॅग अंतर्गत कोणत्या वयोगटातील मुलींना लाभ दिला जातो? तर उत्तर आहे 11 ते 14 वर्ष वयोगटातील. 11 ते 14 वर्ष वयाच्या शाळाबाह्य किशोरवयीन मुलींच्या पोषण, आरोग्य आणि कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी ही योजना राबवली जाते. पुढील प्रश्न पोषण व आहार या घटकावरती आहेत. खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे बालकांमध्ये रातआंधळेपणा हा आजार होतो? तर उत्तर आहे जीवनसत्व अ.
जीवनसत्व अ, त्याचं उत्तर इंग्लिशमध्ये नाव आहे रेटिनॉल, डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. याची कमतरता दूर करण्यासाठी अंगणवाडीत 9 महिने ते 5 वर्ष वयाच्या बालकांना दर 6 महिन्यांनी जीवनसत्व अ चा डोस दिला जातो. अन्नाच्या घटकांमध्ये 1 ग्रॅम प्रथिनांपासून शरीराला साधारणतः किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते? तर उत्तर आहे 4 किलो कॅलरी. 1 ग्रॅम प्रथिने आणि 1 ग्रॅम कर्बोदकांपासून 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते, तर 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थांपासून सर्वाधिक म्हणजे 9 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. केवळ प्रथिनांच्या कमतरतेमुळे बालकांमध्ये खालीलपैकी कोणता सूजयुक्त कुपोषणाचा आजार होतो? तर उत्तर आहे क्वाशिओरकर. क्वाशिओरकर म्हणजे प्रथिनांच्या अभावामुळे होणाऱ्या कुपोषणाला क्वाशिओरकर म्हणतात. यामध्ये बालकाच्या हातापायांवर आणि चेहऱ्यावर सूज येते आणि त्वचा खरखरीत होते. शरीरात कोणत्या खनिज द्रव्याच्या कमतरतेमुळे थायरॉईड ग्रंथीचा आकार वाढतो व गलगंड आजार होतो? तर उत्तर आहे आयोडीन. आयोडीनच्या कमतरतेमुळे गळ्यातील थायरॉईड ग्रंथीला सूज येते, म्हणून आयोडीन कमतरता रोखण्यासाठी स्वयंपाकात आयोडाइन्ज मिठाचा वापर करणे महत्त्वाचे मानले गेले आहे. पुढचा प्रश्न आहे हिरड्यामधून रक्त येणे आणि जखम लवकर न भरणे हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेचे लक्षण आहे? तर उत्तर आहे जीवनसत्व क. जीवनसत्व क म्हणजे ॲस्कॉर्बिक ॲसिडच्या तीव्र अभावामुळे स्कर्वी हा आजार होतो. लिंबू, आवळा, संत्री अशा आंबट आणि फळांमधून जीवनसत्व क मुबलक प्रमाणात मिळते. पुढचा प्रश्न आहे बालकांमध्ये हाडे ठिसूळ कमकुवत होऊन मुडदूस म्हणजे रिकेट्स हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर उत्तर आहे जीवनसत्व ड. त्याला कॅल्सिफेरॉल म्हणतात. शरीरात कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते. कोवळ्या सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असल्यामुळे मानवी शरीरात हे जीवनसत्व नैसर्गिकरित्या निर्माण होते. जीवनसत्व ड ला इंग्लिशमधून कॅल्सिफेरॉल म्हणतात. पुढचा प्रश्न आहे शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. या स्थितीला काय म्हणतात? शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे याला रक्तक्षय किंवा ॲनिमिया म्हणतात. आणि लाल रक्तपेशीमधील हिमोग्लोबिन कमी होऊन शरीरात ऑक्सिजन वहन मंदावते. गरोदर महिला व किशोरवयीन मुलींमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक आढळते. बाळ जन्माला आल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसात आई स्तनातून येणाऱ्या घट्ट पिवळसर दुधाला काय म्हणतात? तर उत्तर आहे चिकाचे दूध. चिकाच्या दुधात प्रथिने आणि इम्युनोग्लोबिन रोगप्रतिकारक घटक प्रचंड प्रमाणात असतात. हे बाळासाठी पहिल्या नैसर्गिक लसीसारखे काम करते व रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. इम्युनोग्लोबिन. जागतिक आरोग्य संघटनेनुसार नवजात बालकाला जन्मल्यापासून किती महिन्यांपर्यंत केवळ स्तनपान देणे बंधनकारक आहे? तर उत्तर आहे 6 महिने. पहिल्या 6 महिन्यांमध्ये बाळाला आईच्या दुधाशिवाय पाणी, मध किंवा कोणताही वरचा आहार देण्याची गरज नसते. 6 महिन्यानंतर आईच्या दुधासोबत मऊ घरगुती पूरक आहार सुरू केला तरी चालतो. अतिप्रमाणात पॉलिश केलेला तांदूळ वारंवार धुवून खाल्ल्यामुळे जीवनसत्व B1 नष्ट होऊन कोणता आजार होतो? तर उत्तर आहे बेरी. आणि तांदळाच्या वरच्या थरात थायमिन B1 आढळते. अति पॉलिशमुळे ते निघून जाते आणि याच्या कमतरतेमुळे स्नायू कमकुवत होणे आणि चेतासंस्थेचे आजार म्हणजे बेरी आजार होऊ शकतो. 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थाचे शरीरात पूर्ण पचन झाल्यावर एकूण किती ऊर्जा उत्सर्जित होते? 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थाचे पूर्ण पचन झाले तर 9 किलो कॅलरी ऊर्जा निर्माण होते आणि 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थांपासून एवढी ऊर्जा भेटते. स्निग्ध पदार्थ हे मानवी आहारातील सर्वात ऊर्जायुक्त घटक आहेत. शरीरातील हाडे आणि दात मजबूत राहण्यासाठी कोणत्या खनिजाची आणि जीवनसत्वाची आवश्यकता असते? तर उत्तर आहे कॅल्शियम आणि जीवनसत्व ड. कॅल्शियम शोषण्यासाठी जीवनसत्व ड ची गरज असते. या दोन्हीच्या एकत्रित कार्यामुळे हाडे मजबूत राहतात आणि विविध आजारांपासून बचाव होतो. प्रथिने आणि कॅलरीज या दोन्हीच्या तीव्र कमतरतेमुळे बालकाचे शरीर हाडांचा सापळा बनते. या आजाराला काय म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे सुकटी आजारात बाळ अत्यंत वाळलेले दिसते. त्याचे वय वाढले तरी वजन अतिशय कमी असते. यात प्रथिने कर्बोदकेचे तीव्र कुपोषण कारणीभूत असते. पुढचा प्रश्न आहे
गर्भावस्थेमध्ये तीव्र ॲनिमिया रक्तक्षय टाळण्यासाठी गरोदर मातेला कोणत्या गोळ्यांची मात्रा नियमित दिली जाते? तर उत्तर आहे लोह आणि फॉलिक ॲसिड. गर्भवती महिलांमध्ये रक्ताची कमतरता रोखण्यासाठी गर्भवती महिलेला गर्भातील बाळाच्या मेंदूची सुदृढ वाढ होण्यासाठी रोज याप्रमाणे किमान 180 दिवस आयर्न आणि फॉलिक ॲसिडच्या गोळ्या दिल्या जातात. पाण्यात विरघळणाऱ्या जीवनसत्व क चे रासायनिक अथवा शास्त्रीय नाव काय आहे? तर उत्तर आहे ॲस्कॉर्बिक ॲसिड. जीवनसत्व क ला ॲस्कॉर्बिक ॲसिड म्हटले जाते. हे पाण्यात सहज विरघळणारे असून उष्णतेमुळे शिजताना लवकर नष्ट होणारे अत्यंत संवेदनशील जीवनसत्व आहे. देशातील कुपोषण मुक्तीसाठी केंद्र शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या दुहेरी फोर्टिफाईड मीठात कोणती 2 पोषण द्रव्ये आढळतात? तर उत्तर आहे लोह आणि आयोडीन. लोह आणि आयोडीन या 2 घटकांनी समृद्ध केलेले मीठ एकाच वेळी गलगंड आणि रक्तक्षय या दोन्ही आजारांशी लढण्यास महत्त्वपूर्ण आहे. कोणता अन्नपदार्थ गट मानवी शरीरासाठी लोहाचा अत्यंत उत्कृष्ट आणि नैसर्गिक स्रोत मानला जातो? तर उत्तर आहे आवळा, पालक आणि गूळ. आवळा, हिरव्या पालेभाज्या आणि काळा गूळ यामध्ये सेंद्रिय लोहाचे प्रमाण जास्त असते. या आहाराच्या सेवनामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वेगाने वाढण्यास मदत होते. अंगणवाडीत बालकांना लहानपणी दिली जाणारी त्रिगुणी लस DPT व्हॅक्सिन कोणत्या 3 आजारांपासून संरक्षण देते? तर त्रिगुणी लस गटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात. DPT म्हणजे डिप्टेरिया, गटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात. ही लस या बालकांचे या 3ही जीवघेण्या आजारांपासून यशस्वीरित्या संरक्षण करते. बालकांमधील अतिसार नियंत्रणात आणण्यासाठी ORS सोबत कोणत्या पोषक द्रव्याचा डोस देणे आवश्यक आहे? तर उत्तर आहे जस्त म्हणजे झिंक. अतिसार किंवा जुलाबामुळे बालकांच्या शरीरातील जस्त कमी होते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार ORS सोबत 14 दिवस झिंक जस्तच्या गोळ्या दिल्यामुळे तीव्र अतिसाराची तीव्रता व कालावधी दोन्ही कमी होतो. मानवी शरीरात जीवनसत्व B3 नायसिन च्या तीव्र कमतरतेमुळे कोणता त्वचेचा आणि पचनाचा विकार होतो? तर उत्तर आहे पेलाग्रा. जीवनसत्व B3 नियासिनच्या कमतरतेमुळे पेलाग्रा हा आजार होतो आणि या आजारात अतिसार, त्वचेचा दाह आणि मानसिक गोंधळ ही लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात. तर अशा प्रकारे आपण ICDS योजना व कायदे या घटकावर आधारित 20 प्रश्न आणि पोषण आहारावर आधारित 20 प्रश्न असे एकूण 40 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. हे प्रश्न अंगणवाडी मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका या दोन्हीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. अशाच प्रकारे आपले नवनवीन व्हिडिओ येणार आहेत आणि त्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.